नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 14 जून 2026 रोजी आपली कंबाईन ग्रुप बीची एक्झाम पार पडली आणि आयोगाने आता आन्सर की जाहीर केलेली आहे. त्या आन्सर कीनुसार आपण प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करणार आहोत. तसेच ही प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्हाला येणाऱ्या ग्रुप सीसाठी उपयोगात येईल आणि तसेच इतर स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा आणि तलाठी भरतीसाठी उपयोगात येईल. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याला न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. ऑप्शन बघा. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. क. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली. बघा, ऑप्शन बघा. ब. ड हे आन्सर बरोबर आहे. ओके. 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले, हे ऑप्शन रॉंग आहे. ओके, कारण ते बहुतेक इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल याचे सदस्य होते 1902 मध्ये. ओके, त्यामुळे क ऑप्शन हे चुकीचं आहे. क ऑप्शन ज्या ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही अगोदरच डिलीट करायचे, म्हणजे बाकी उरलेले तुमचे 2 किंवा 4 यामधील तुम्हाला एलिमिनेट पद्धतीने डिलीट करता येईल किंवा मग सिलेक्ट करता येईल. ओके. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? ऑप्शन बघा. मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल. आन्सर आहे 3. महात्मा गांधी हजर नव्हते. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. ऑप्शन बघा. ए. ते एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. बी. त्यांनी इ. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. सी. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. आन्सर आपलं बाळशास्त्री जांभेकर. ओके. बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक याचे संपादक होते. महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक व न्यायमूर्ती होते आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची आपल्याला निबंधमाला प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न 4. इ. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? ऑप्शन बघा. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. आन्सर येईल 4. अ, ब, क. पुढील प्रश्न बघा. 5. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? ऑप्शन बघा. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. आन्सर येईल 3. अ, ब, क. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली नव्हती. ओके. त्यानंतर बघा, 6वा प्रश्न. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वोच्च राजकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश डॅश यांनी डॅश डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. ऑप्शन बघा. लॉर्ड मेकाले, पब्लिक एज्युकेशन कमिटी, माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, जॉर्ज रसेल क्लार्क, ब्रिटिश पार्लमेंट, लॉर्ड हॅम्स्टेड, गव्हर्नर जनरल. आन्सर येईल माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर यांना त्यांनी पत्र लिहिले होते. ओके. त्यानंतर बघा, 7वा प्रश्न. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंह व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. दुसरं बघा. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन या हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. क. मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चापेकरांनी केली. ऑप्शन येईल 1. क.
कमिशनर हे मुंबईचे नव्हते, हे पुण्याचे होते. पुण्याचे कमिशनर होते, त्यामुळे क ऑप्शन आपलं चूक येईल. त्यानंतर बघा 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल, हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? ऑप्शन येईल लोकमान्य टिळक. त्यानंतर बघा 9वा प्रश्न, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? ऑप्शन आन्सर येईल आपलं जॉन लॉरेन्स. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी बेत, रायफली व कारतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते? आन्सर येईल हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खालीडकर. त्यानंतर बघा 11वा प्रश्न, सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? ऑप्शन बघा इस्पार, रिमो, झेमू, ड्रँगट्रंग. आन्सर येईल रिमो नदी. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न बघा 12वा, खालील विधानांचा विचार करा. आपल्याला काही विधाने दिलेली आहेत. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्यात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहेत. तर आन्सर येईल आपलं अ आणि क. ओके. अ 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. आणि क 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. ओके. त्यानंतर बघा 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहेत? प्रशासकीय विभाग आणि जिल्हा आपल्याला तलाव, जलाशय दिलेले आहेत. ओके. संभाजीनगर, धाराशिव, तावरजा, नागपूर, भंडारा, उमरझरी, अमरावती, वाशिम, चिखली, कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव. आन्सर येईल आपलं अ ब. अयोग्य जोडी शोधायची आपल्याला, अ आणि ब. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, तवरजा हे चुकीचं आहे, आणि नागपूर, भंडारा, उमरझरी हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा. बघा तापी, पूर्णा, सिंदफणा, मांजरा, आणि उपनद्या दिलेल्या आहेत आपल्याला बिंदुसरा, बोरी, नळगंगा, घरणी. तर आन्सर येईल आपलं 3. तापी, बोरी नदी, पूर्णा, नळगंगा, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, घरणी. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानावरून जिल्हा ओळखा. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आन्सर येईल आपलं ठाणे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न 16वा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा, टेकड्या स्थित आहेत? ऑप्शन बघा सातमाळा, गाळणा, अक्राणी, दरकेसा. आन्सर येईल आपलं 4 दरकेसा. ओके. त्यानंतर बघा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? ठाणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर. आन्सर येईल मुंबई, नवी मुंबई. शहरी एकत्रीकरण. शहरी एकत्रीकरण म्हणजे जसं पुणे, पिंपरी चिंचवड इत्यादी आपण शहरी एकत्रीकरणामध्ये सांगू शकतो. ओके. त्यानंतर बघा 18वा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
आन्सर येईल धुळे. त्यानंतर बघा 29वा प्रश्न, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश नावाने ओळखला जातो. ऑप्शन बघा, खलाटी, वलाटी, बाबर, खवलाटी सपाट. आन्सर येईल आपलं खलाटी. खलाटी म्हणजे समुद्र किनाऱ्यालगतचा सपाट व सकल प्रदेश. वलाटी उंच भूभागास आपण वलाटी म्हणतो आणि बाबर म्हणजे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, त्यास आपण बाबर म्हणतो. खवलाटी ही संज्ञाच नाही, हा शब्द टाकलेला त्यांनी असाच. त्यानंतर बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. 4. ऑप्शन येईल, आन्सर येईल आपलं 4. रत्ना 1981, सिंधू 1992, कोकण रुची 1999 आणि कोकण सम्राट 2014. ही आताची लेटेस्ट आहे, त्यामुळे आन्सर तुमचं निघू शकतं यावरून. प्रश्न 21 बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? ऑप्शन बघा, रोजगार क्षमतेतील बदल, उत्पन्नातील बदल, संरचनात्मक बदल, पायाभूत सुविधांमधील बदल. आन्सर येईल 3. संरचनात्मक बदल. बघा, जेव्हा अर्थव्यवस्थेतील श्रमशक्ती एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात स्थलांतरित होते तेव्हा त्याला आपण संरचनात्मक बदल म्हणतो. त्यानंतर प्रश्न 22, मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांची जोडणी करा. बघा, इथे संख्यात्मक साधने दिलेली आहे आपल्याला आणि उद्दिष्टे दिलेले आहेत. तर आन्सर येईल आपलं 2. बघा, बँक दर म्हणजे पुनर्वटन दर आणि रोख राखीव गुणोत्तर म्हणजे RBIकडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे आणि वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे RBIकडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे आणि खुल्या बाजारातील उलाढाल म्हणजेच RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री करणे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा निर्माण होतात? अ. उत्पन्न वाटण्याच्या आकडेवारीचा अभाव, ब. न नोंदवलेली बेकायदेशीर उत्पन्न, क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. आन्सर येईल 3. अ, ब आणि ड. बघा, यामध्ये अ म्हणजेच उत्पन्न वाटण्याच्या आकडेवारीचा अभाव आणि न नोंदवलेली बेकायदेशीर उत्पन्न आणि ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. बघा, मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन मोजणे सोपे असते, त्यामुळे क विधान यामध्ये येणार नाही. ओके. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना असंघटनात्मक क्षेत्र आणि काळा पैसा हे सर्वात मोठे अडथळे आहेत. म्हणजे काही व्यापारांचे रजिस्ट्रेशन झालेले नसते तर त्याचे आपल्याला मोजमाप करता येत नाही. बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणारी संस्था म्हणजेच NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 24, डॉक्टर S. महेंद्र देव आणि C. रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना टिंबडिंब या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. आन्सर येईल
ब आणि ड. ओके ओके. आरोग्य आणि शिक्षण. बघा, महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेचा फेरविचार करताना केवळ अन्नावर भर न देता आरोग्य आणि शिक्षण यावरील खर्चांचा समावेश करण्यावर भर दिला होता. तसेच बघा, एक तेंडुलकर समिती होती. तर दारिद्र्य मोजण्यासाठी त्यांनी कुठल्या नवीन खर्चाचा समावेश केलेला होता, तर शिक्षण आणि आरोग्य याचा समावेश त्यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी केलेला होता तेंडुलकर समितीने. तेंडुलकर समिती कधी स्थापन झालेली होती ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर प्रश्न 25. बघा, लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? ऑप्शन बघा, लोकसंख्येमुळे होणारा लाभ, काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या, घटणारा मृत्यूदर, वाढती प्रौढांची लोकसंख्या. आन्सर येईल काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. बघा, भारतात लोकसंख्या लाभांशाचा कालावधी साधारणतः 2040 ते 2050 पर्यंत राहील. म्हणजेच यामध्ये बघा, काम करणारा वयोगट म्हणजे 15 ते 59 वर्षातील माणसे होत. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न 26. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? ऑप्शन बघा, पेन्शन, व्याजाची परतफेड, शिक्षण, प्रशासकीय सेवा. आन्सर येईल 2, A, B आणि D. बघा, यामध्ये पेन्शन, व्याजाची परतफेड आणि प्रशासकीय सेवा हे विकासेतर खर्चामध्ये याचा समावेश होतो. तर शिक्षणाचा आपल्याला आरोग्य, उद्योग यावरील खर्च जो आपण दीर्घकालीन विकासासाठी करत असतो तो विकास खर्च म्हणजेच शिक्षण होय. बाकी हे पेन्शन, व्याजाची परतफेड, प्रशासकीय सेवा हे विकासेतर खर्चामध्ये येतात. ओके. प्रश्न 27 बघा, खालील विधाने विचारात घ्या. अ, राष्ट्रीय उत्पन्न हे साठा संकल्पना आहे. ब, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. क, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. आन्सर येईल 3, फक्त ब आणि क. बघा, अविधान, राष्ट्रीय उत्पन्न हे साठा संकल्पना आहे. इथं साठा नसून ती प्रवाह संकल्पना आहे, कारण ते एका निश्चित कालावधीत म्हणजेच एका वर्षात आपण मोजतो, त्यामुळे ती प्रवाह संकल्पना मानली जाते. ब विधान हे बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 28. खालील विधाने विचारात घ्या. अ, 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे. ब, कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राचे निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आन्सर येईल केवळ अ बरोबर आहे. बघा, 2023-24 मधील आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन निर्देशांक 5.8% आसपास नोंदवला गेला, त्यामुळे हे विधान बरोबर आहे आणि हे विधान चूक आहे. यामध्ये 13% कमी असल्यामुळे हे विधान चुकीचं राहील. त्यानंतर प्रश्न 29. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. विधान 1.
ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. विधान 2. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. आन्सर येईल विधान 1 बरोबर आणि 2 चूक. बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा 1980 मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर बघा प्रश्न 30. प्राथमिक तूट म्हणजे काय? बघा, महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च, भांडवली उत्पन्न वजा भांडवली खर्च, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च आणि वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. आन्सर येईल 4 वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. बघा, प्राथमिक तूट म्हणजे चालू वर्षातील वित्तीय तुटीतून सरकारने मागील कर्जावर दिलेले व्याज वजा करणे होय. त्यास आपण वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. त्यानंतर बघा 31. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो? व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण, संक्षेप करणे, केवळ व्यवहाराची नोंद करणे, केवळ आर्थिक अहवाल तयार करणे, केवळ नफा तोटा मोजणे. आन्सर येईल 1 व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे. बघा, अकाउंटिंगमध्ये यात केवळ नोंद न करता त्यात आर्थिक व्यवहारांची ओळख आणि रीतसर नोंद करणे आवश्यक असते. त्यानंतर प्रश्न 32. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही? ऑप्शन बघा, सर्वसमावेशक विकास, हरित वृद्धी, युवा शक्ती, व्यापार विकास. आन्सर येईल व्यापार विकास. बघा, या 2023 आणि 24च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या सप्तर्षीमध्ये 7 पायाभूत सर्वसमावेशक यामध्ये सप्तर्षीमध्ये 7 प्राधान्य क्षेत्रे घोषित केली होती. यामध्ये बघा, 1 सर्वसमावेशक विकास, त्यानंतर शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, त्यानंतर पायाभूत सुविधा व गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वृद्धी, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र हे 7 क्षेत्रे होती. व्यापार विकास या प्राधान्य नाही. ओके, तर सर्वसमावेशक विकास, हरित वृद्धी आणि युवा शक्ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वृद्धी, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र हे 7 यामधील प्राधान्य क्षेत्र होते. त्यानंतर बघा प्रश्न 33. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबाबत योग्य विधान कोणती? बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. योग्य विधाने कोणती? आन्सर ए आणि डी.
बघा बी, बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. ते एकाच प्रकारचे नाही, तर ते अनेक प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवत असतात. आणि बहुराष्ट्रीय कंपन्याचा विस्तार विकसनशील देशातच जास्त आहे. यांचा विस्तार विकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये असतो. त्यामुळे बी आणि सी हे चुकीचं आहे. तर ए आणि टी बरोबर. त्यानंतर प्रश्न 34. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? ऑप्शन बघा. चलन धोरण अंमलबजावणी, बँकिंग क्षेत्र नियमन, शेअर बाजार नियमन, अर्थविषयक बाबीवर शासनास सल्ला देणे. आन्सर ए 3 शेअर बाजार नियमन. बघा शेअर बाजार नियमन हे सेबी करत असते. ओके. त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला जर प्रश्न तयार करायचा झाला तर RBI ची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे? तर आन्सर येईल हिल्टन एम आयोग. प्रश्न 35. शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन बघा. पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराशी गुणोत्तर. 2 विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर. प्राथमिक स्तरावरील पुरुष व स्त्रियांच्या निवड नोंदणी दरातील फरक. 4 कामगार क्षेत्रातील स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण यांचे गुणोत्तर. आन्सर येईल 2 विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर. बघा जेंडर पॅरिटी इंडेक्स मोजताना स्त्रियांचा सकल नोंदणी दर आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर काढले जाते. जर हे गुणोत्तर 1 असेल तर ते पूर्ण समानता आहे असे मानले जाते. प्रश्न 36. दुष्काळ सहन करणारी टिंबटिंब जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नासाठी डॉक्टर स्वाती नाईक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आन्सर येईल बघा. 2 सहभागी धान तांदूळ. यामध्ये बघा डॉक्टर स्वाती नाईक यांना सहभागी धान ही तांदळाची दुष्काळ सहन करणारी जात लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तर त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 2023 मध्ये नॉर्मन बोरलॉग फील्ड अवॉर्ड देण्यात आला होता. आणि या डॉक्टर स्वाती नाईक इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेशी संबंधित आहे. ओके. प्रश्न 37 बघा. 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय. अ जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा. ब बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे. क सामाजिक विषमतेला संबोधित करणे. ड AIच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे. आन्सर येईल अ ब ड. अ जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा. ब बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे आणि क सामाजिक विषमतेला संबोधित करणे हा विषय नव्हता. तर ड यामध्ये AIच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे हे 3 विषय होते. तर बघा 2024 मध्ये जानेवारी 24 यामध्ये बघा इजिप्त, इथिओपिया, इराण,
आणि युनायटेड अरब अमिरात हे 24मध्ये या देशांचा समावेश झाला आणि जानेवारी 25मध्ये इंडोनेशिया या देशाचा समावेश झालेला आहे. तर बघा प्रश्न जर विचारला गेला ब्रिक्समध्ये 2025मध्ये समाविष्ट झालेल्या देशाचे नाव सांगा, तर इंडोनेशिया या देशाचा समावेश झालेला आहे ब्रिक्समध्ये. प्रश्न 38 खालीलपैकी योग्य कथने ओळखा. बघा विधाने दिलेली आहेत आपल्याला. 2024मध्ये UNWने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. ब 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. क स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे. आन्सर येईल वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न 39 बघा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. बघा सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी. बघा राम सुतार यांना 2024मध्ये मिळालेला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022मध्ये मिळालेला आहे आणि अशोक सराफ यांना 2023मध्ये मिळालेला आहे आणि आशा भोसले यांना 2021मध्ये. तर या पद्धतीने आपल्याला क्रम लावता येईल. तर आन्सर येईल 4 ड ब क अ. बघा 2021 आशा भोसले, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ आणि 2024 राम सुतार. बघा यावर प्रश्न जर विचारला गेला तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले विजेते कोण होते, तर आन्सर येईल पु ल देशपांडे. ओके, यांना 1996मध्ये हा अवॉर्ड मिळाला होता. ओके. त्यानंतर प्रश्न 40 खानमिगो हे टिंबटिंब या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. आन्सर येईल 4 शिक्षण. बघा हे खानमिगो हे खान अकॅडमीने विकसित केलेले AI आधारित साधन आहे. खान अकॅडमी आपल्याला सर्वांना परिचित आहेच. त्यानंतर बघा प्रश्न 41 खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग याचा फायदा नाही. ऑप्शन बघा पाण्याचा कमी वापर, बारामाही पिकांचे उत्पादन, शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले, वाहतुकीचा कमी झालेला खर्च. आन्सर येईल शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले. बघा यामुळे व्हर्टिकल फार्मिंगमुळे काय होणार आहे, यात पाण्याचा 90 ते 95% कमी वापर होतो आणि हवामान नियंत्रित असल्याने बारामाही उत्पादन घेता येते आणि ही शेती शहरात करता येत असल्याने वाहतूक खर्च वाचतो. व्हर्टिकल फार्मिंग हे मर्यादित जमीन असलेल्या शहरी भागांसाठी भविष्यातील शेतीचे एक शाश्वत मॉडेल आहे. यामध्ये बघा जर प्रश्न तयार झाला तर व्हर्टिकल फार्मिंगमध्ये मातीशिवाय झाडे वाढवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, तर आन्सर येईल हायड्रोपोनिक्स किंवा एरोपोनिक्स. त्यानंतर प्रश्न 42 टिंबटिंब यांनी एप्रिल 2024मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. आन्सर येईल सायमन हॅरिस.
बघा 2024मध्ये सायमन हॅरिस यांनी वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी पंतप्रधान पदाचे सूत्र हातात घेतले. त्याच्या अगोदर बघा लिओ वराडकर हे पंतप्रधान होते. त्यानंतर पुढील प्रश्न 43. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? आन्सर येईल तुलसी गोळा. बघा पद्मश्री पुरस्कार विजेत्या तुलसी गोळा यांनी वनस्पती आणि औषधी वृक्षांच्या अपार ज्ञानामुळे एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हटले जाते. त्यांनी हजारो झाडे लावली असून त्यांना जंगलातील प्रत्येक वनस्पतीचे सखोल ज्ञान आहे. बघा बाकी मेधा पाटकर आपल्याला माहिती आहे नर्मदा बचावशी संबंधित आहे. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन, आणि सलीम अली आपल्याला माहिती आहे पक्षीशास्त्र आहेत. ओके. त्यानंतर प्रश्न 44. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? आन्सर येईल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA. बघा ही परिषद 2024मध्ये नवी दिल्ली येथे अँटी टेरर कॉन्फरन्स म्हणजे दहशतवाद विरोधी परिषद आयोजित केली होती. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे हा याचा उद्देश होता. बघा दहशतवाद विरोधी परिषद याची स्थापना 2009 मध्ये झालेली होती. NIA ॲक्ट 2008 नुसार. ओके. त्यानंतर प्रश्न 45 बघा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन बघा महिलांना रोजगार देणे, लिंग समानता व मुलींचे शिक्षण, आरोग्य विमा, पेन्शन. आन्सर येईल लिंग समानता व मुलींचे शिक्षण. बघा ही योजना 22 जानेवारी 2015 पासून सुरू झाली आणि पानिपत म्हणजे हरियाणा या राज्यातून ही योजना सुरू झाली आणि महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रमातून ही योजना राबवली जाते. त्यानंतर प्रश्न 46. मिशन शक्ती योजना टिंबटिंबशी संबंधित आहे. आन्सर येईल 2 महिला सक्षमीकरण. बघा महिला व बाल विकास मंत्रालयाची मिशन शक्ती ही योजना महिलांच्या सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवली जाते. प्रश्न 47 बघा टिंबटिंब एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. आन्सर येईल 3 गोपीचंद थोटापुरा. त्यानंतर बघा प्रश्न 48. भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या टिंबटिंब आहे. आन्सर येईल 2800. बघा 18वी लोकसभा 2024 एकूण 800 महिला उमेदवारांनी सहभाग घेतला. कितवी लोकसभा होती? 18वी. आणि 2024 मध्ये एकूण 800 महिलांनी सहभाग घेतला होता. ओके.
यापैकी 74 महिला उमेदवार विजयी ठरल्या. जर प्रश्न तयार झाला बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत किती महिला खासदार निवडून आल्या, तर उत्तर येईल 74. ओके. त्यानंतर बघा 49, लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे, तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे, ती मूळची टिंबटिंब या देशातील आहे. आन्सर येईल डेन्मार्क. बघा, लेगो ही प्रसिद्ध खेळणी बनवणारी कंपनी डेन्मार्क या देशातील आहे. स्थापना तिची बघा 1932 आणि संस्थापक आहे बघा ओले कर्क. आणि ख्रिश्चन सेन. जर लेगो म्हणजे डॅनिश भाषेचा शब्द येतो, म्हणजे चांगले खेळा, लेगोचा अर्थ. ओके. त्यानंतर प्रश्न 50 बघा, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. मनोहर जोशी व पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले. ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले. आपल्याला योग्य कथन ओळखायचे आहे. आन्सर येईल अ व ब दोन्ही बरोबर आहेत. बघा, 2025चा पद्म पुरस्काराच्या यादीनुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गझल गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण मिळाला. मनोहर जोशी आणि पंकज उदास. त्यानंतर बघा, अच्युत पालव आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. बघा, यांना पद्मश्री आणि मनोहर जोशी यांना, पंकज उदास, मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. जर प्रश्न तयार झाला पुढचा बघा, 2025 मध्ये किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मविभूषण मिळाला, तर उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 51 राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत. ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत. क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. आन्सर येईल 4 अ ब क ड. बघा, विधान अ. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे न्यायालयामार्फत लागू करता येत नाही. ओके, म्हणून तिला आपण गैर न्यायप्रविष्ट म्हणतो. आणि या तत्वांच्या मागे जनमताचा म्हणजे राजकीय आणि नैतिक आधार असतो, हे पण बरोबर आहे. आणि क. बघा, ही तत्वे वैयक्तिक हितापेक्षा संपूर्ण समूहाच्या किंवा समाजाच्या कल्याणावर भर देतात. आणि ही तत्वे स्वतःहून लागू होत नाहीत, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला कायदे करावे लागतात. म्हणून अ ब क ड 4 उदाहरणे बरोबर आहेत. ओके. बघा, मार्गदर्शक तत्व आपल्याला माहिती सर्वांना. कलम 36 ते 51 भारतीय राज्यघटनेत दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न जर तयार झाला, मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत, तर भाग 4. ओके. त्यानंतर प्रश्न 52 खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही. ऑप्शन बघा, मानवी तस्करीला प्रतिबंध, बालमजुरीची बंदी, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा.
बघा कलम 23 मध्ये काय समाविष्ट नाही. तर आन्सर येईल बालमजुरीस बंदी. तर बालमजुरीस बंदी ही तरतूद आपल्याला कलम 24 मध्ये दिलेली आहे, 23 मध्ये नाही. ओके. बघा कलम 23 मध्ये मानवी तस्करी, वेठबिगारी आणि सक्तीची मजुरी यांना प्रतिबंध केला जातो 23 नुसार, आणि बालमजुरीस बंदी ही कलम 24 मध्ये आहे. त्यानंतर बघा 53. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. विधाने बघा, या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्ष पद डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे असे. आन्सर बघा अ आणि ब. फक्त आपल्याला योग्य उदाहरणे ओळखायची. तर क चूक येईल. बघा जेव्हा संविधान सभा चालू असे तेव्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत, आणि विधिमंडळ जेव्हा होत असे तेव्हा गवा मावळवणकर हे अध्यक्ष असत. इथे राजेंद्र प्रसादच्या ऐवजी त्यांनी रवींद्र प्रसाद टाकलेले आहे आणि सेंटेन्स उलट सुलट करून दिलेलं आहे. वरील दोघी वाक्य बरोबर आहे, क वाक्य आहे चूक आहे. विधान बघा, जेव्हा सभा संविधान संस्था म्हणून चालत असे तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असत, आणि जेव्हा विधिमंडळ म्हणून काम चालू असे तेव्हा गवा मावळणकर हे अध्यक्ष असत. स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? तर आन्सर येईल गवा मावळणकर. ओके. प्रश्न 54 बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती, विधानसभेत महाभियोगाच्या आधारावर राज्यपाल, संसदेत महाभियोगाच्या आधारावर राष्ट्रपती. आन्सर येईल 2. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती. बघा राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, याची नियुक्ती राज्यपाल करतात. बघा यातील सदस्यांची नियुक्ती राज्यपाल, आणि पदावरून काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. परंतु त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करून गैरवर्तणुकीचा अहवाल देणे आवश्यक असते. तर त्यामुळे आपला 2 आन्सर बरोबर येईल. त्या पद्धतीनेच बघा MPSC याचे अध्यक्ष जे असतात त्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके. 55. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यात अशी सुरुवात आढळते? आन्सर येईल युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका. बघा भारतीय संविधानाचा सरनामा लिहिताना अमेरिकेच्या संविधानापासून प्रेरणा घेण्यात आली. अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स अशी आहे. बघा आपल्याला जर प्रश्न तयार करण्यात आला तर भारताने सरनामा ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली?
तर आन्सर येईल अमेरिका. ओके. त्यानंतर प्रश्न 56. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? आन्सर येईल 2 तहसीलदार. बघा, सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावासाठीची विशेष सभा बोलवण्याची नोटीस तहसीलदारांना द्यावी लागते. बघा, अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किमान 1/3 सदस्यांची सही लागते आणि तो मंजूर होण्यासाठी साध्या किंवा विशेष बहुमताची गरज असते. जर प्रश्न तयार झाला, बघा, अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यासाठी किती बहुमताची गरज असते? तर सहसा 2/3. प्रश्न 57. खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? आन्सर येईल 1 सर्वोच्च न्यायालय. बघा, सर्वोच्च न्यायालय कलम आपण स्थापना कलम 129 आणि उच्च न्यायालय कलम 215 यानुसार अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते. बघा, याचा अर्थ त्यांचे निर्णय भविष्यातील संदर्भासाठी जतन केले जातील आणि ते बंधनकारक राहतील. त्यास आपण अभिलेख न्यायालय म्हणतो. सर्वोच्च न्यायालय कलम 129 नुसार ते अभिलेख न्यायालय असेल आणि उच्च न्यायालय कलम 215 नुसार ते अभिलेख न्यायालय असेल. प्रश्न 58. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? आन्सर येईल 2 घरपट्टी. बघा, घरपट्टी हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा एक मुख्य स्थानिक स्रोत आहे आणि आयकर आणि सीमाशुल्क हे केंद्र सरकार वसूल करते. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी, दिवेबत्ती आणि यात्रा कर यासारखे स्थानिक कर लावण्याचा अधिकार असतो. तर कोणत्या कायद्यानुसार ग्रामपंचायत कर लावू शकते? तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायत हे कर लावू शकते. ओके. त्यानंतर प्रश्न 59. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? विधाने बघा, शहरी दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन, चर्म संस्करणीचे म्हणजे चर्मोद्योग कारखान्याचे नियमन, शहरी वनीकरण. आन्सर येईल 4 अ ब क ड. बघा, 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालील कार्य निश्चित केलेले आहे. यामध्ये बघा, 12व्या अनुसूचीमध्ये एकूण 18 कार्य आहेत, म्हणजे 18 विषय. त्यात शहरी विकास, नियोजन, नियमन आणि वनीकरण इत्यादी 18 कार्यांमध्ये ते काम करू शकतात. तर हे 74वी घटना दुरुस्ती जी होती 1992 ही 12वी अनुसूची जोडल्या गेली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित ही अनुसूची आहे.
त्यानंतर प्रश्न 60, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? आन्सर येईल कलम 170. बघा, कलम 170 हे विधानसभेच्या रचनेशी संबंधित आहे, ज्यानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा असेल. आणि 171 ही बघा विधान परिषद. ही विधानसभा. कलम 172 आणि कलम 173 तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की कशा संदर्भात आहे. त्यानंतर बघा, जर प्रश्न तयार झाला विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते, तर आन्सर येईल 500. ओके. त्यानंतर प्रश्न 61, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते? आन्सर येईल 20. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेखापरीक्षा नियमानुसार उपलेखा परीक्षकाने वर्षभरात जितक्या ग्रामपंचायतीची तपासणी करणे अपेक्षित आहे त्यापैकी किमान 20% म्हणजे 100 पैकी 20 ग्रामपंचायती या मुख्य पंचायती असणे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न 62, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? आन्सर येईल 74वी. बघा, 74वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली. नगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला या 74वी घटना दुरुस्तीनुसार. तसेच 73वी घटना दुरुस्ती हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. आणि 97 घटना दुरुस्ती हे बघा सहकारी संस्थांशी संबंधित आहे. सहकारी संस्था. 73वी आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जासाठी आपण 74वी घटना दुरुस्ती. बघा, 74व्या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकांना एकूण किती विषय सोपवण्यात आले आहेत? आपण आता याच्या अगोदर प्रश्न बघितला तर एकूण 18 विषय. त्यानंतर प्रश्न 63, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते. हा प्रश्न ऐतिहासिक पेशवानंद भरती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला. व सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. आन्सर येईल अ व ब दोन्ही बरोबर योग्य कथन आहे. बघा, 1973 पेशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 368 अंतर्गत संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करता येते. ओके. त्यानंतर बघा दुसरं विधान, भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेत केवळ एकदाच म्हणजे 42वी घटना दुरुस्ती केली गेली. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडण्यात आले. त्यानंतर बघा प्रश्न, केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा. बघा, कलम
आणि तरतुदी दिलेल्या आहेत आपल्याला. तर आन्सर येईल 2. च 2 बघा 256 राज्य आणि केंद्राचे दायित्व. ब 257 काही प्रकरणामध्ये काही प्रकरणामध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण. क 258 केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार. ड 263 भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येईल. त्यानंतर प्रश्न 65 खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग नाही? बघा सर्वांसाठी रोजगाराची तरतुदी, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, कामगारांसाठी योग्य वेतन. तर आन्सर येईल कामगारांसाठी योग्य वेतन, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी. बघा भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा हा भाग नाही. म्हणजे शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी कलम 19(1) ब अंतर्गत दिलेला मूलभूत हक्क आहे, तो मार्गदर्शक तत्व नाही. बाकी इतर सर्व मार्गदर्शक तत्वामध्ये येतात. कलम 39 आणि 41. त्यानंतर 66 योग्य उत्तर निवडा. श किरण हे श्राव्यातीत अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. श किरण सरळ रेषेत प्रवास करतात. श किरण ची तरंग लांबी हाड क्ष किरणापेक्षा कमी असते. क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. आन्सर येईल 2-3 वाक्य बरोबर आहेत. एक आणि 4 रॉंग आहे. बघा क्षकिरण श्राव्यातीत नसून विद्युत चुंबकीय लहरी असतात. क्षकिरण हे काय आहे? विद्युत चुंबकीय लहरी. तर क्षकिरण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, तर इथं वेगापेक्षा कमी असतो प्रकाशाचा वेग, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. तर ते प्रकाशाच्या वेगाने म्हणजे क्षकिरणाचा वेग प्रकाशाचा वेगा इतका असतो, कमी नसतो. ओके. बघा क्षकिरण हे उच्च ऊर्जेच्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, ज्याचा शोध विल्यम रॉन्टेंजन यांनी लावलेला आहे. क्षकिरण माहिती आहे, क्षकिरणाचा शोध विल्यम रॉन्टेंजन यांनी लावलेला आहे. प्रश्न 67 खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. विखंडन अभिक्रियेमध्ये जर युरेनियम अणू वापरतात. 2 विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. 3 विखंडन अभिक्रियेमध्ये जर अणू विभागतात. आणि 4 विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. आन्सर येईल 2 सर्व विधाने सत्य आहे. बघा केंद्रीय विखंडन मध्ये जर अणू उदाहरण युरेनियम 235 न्यूट्रॉनच्या माऱ्यामुळे विभागले जातात.
त्यामुळे या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा विसर्जित होते आणि निर्माण झालेले नवीन न्यूट्रॉन साखळी किंवा श्रृंखला अभिक्रिया घडवून आणतात. त्यामुळे चारही उदाहरणे आपली सत्य आहेत. जर यावर प्रश्न, सूर्यामध्ये कोणती अभिक्रिया घडते? तर आन्सर येईल केंद्रकीय संमीलन. ओके. त्यानंतर प्रश्न 68, ध्वनी ऊर्जा म्हणजे? बघा आन्सर आपल्याला विधाने दिलेले आहेत. तर आन्सर येईल एक यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. बघा ध्वनीची निर्मिती वस्तूच्या कंपनामुळे होते. हे कंपन यांत्रिक स्वरूपाचे असल्याने ध्वनी ऊर्जा हा यांत्रिक ऊर्जेचा एक प्रकार मानला जातो जो माध्यमांद्वारे प्रवास करतो. म्हणून ध्वनी ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. बाकी उदाहरणे रॉंग आहे. बघा ध्वनीचा वेग सर्वाधिक स्थायू माध्यमात जास्त असतो. त्यानंतर प्रश्न 69, हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? आन्सर येईल आयर्न म्हणजे लोखंड. बघा हेमॅटाइट हे लोखंडाचे प्रमुख धातू आहे. याशिवाय मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिलेराइट ही देखील लोखंडाची धातुके आहेत. बॉक्साइट हे ॲल्युमिनियमचे धातूक आहे, हे लक्षात ठेवा. बघा यामध्ये सर्वात उच्च दर्जाचे लोखंडाचे धातूक म्हणजे मॅग्नेटाइट. ओके. प्रश्न 70, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश आहे? आन्सर येईल इडियम. बघा इडियम हे आवर्त सारणीतील गट 13 मध्ये याचा समावेश होतो. बघा फ्रान्सिसियम हे एस गणात येतात आणि कॉपर हे डी गणात येतात आणि युरेनियम हे एफ गणात येतात. प्रश्न क्रमांक 71, युरेनियमच्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? बघा खाली अणुअंक असतो आणि वर हा 238 अणुवस्तुमानांक असतो. तर अणुवस्तुमानांकामधून आपल्याला अणुअंक वजा करावे लागतात. तर 238 मधून वजा 92, तर आन्सर येईल 146. तर 238 आणि 92 ब आणि अपर्याय म्हणजे आन्सर येईल आपलं 1. बघा अणुअंक हा प्रोटॉनची संख्या दर्शवतो. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 72, खालीलपैकी कोणता कोइलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही? ऑप्शन बघा समुद्री पेन, ब्लू कोरल, समुद्री काकडी, सी फॅन. आन्सर येईल 3 समुद्री काकडी, सी कुकुंबर. बघा सी कुकुंबर हा एकानोडर्माटा या संघात येतो. तर हे बाकी 3 सर्व कोइलेंटेरेटा फायलमशी संबंधित आहे. ओके. हायड्रा हा कुठल्या संघात येतो? तर तो
कोलेंटेरा संघात येतो. ओके, कोलेंटेरेटा फायलम. त्यानंतर प्रश्न 73, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? आन्सर येईल सिसिलियन. बघा, हे पाय नसलेले उभयचर प्राणी असतात. त्यांची डोळे त्वचेखाली दबलेले किंवा अत्यंत लहान असतात, त्यामुळे ते जवळजवळ आंधळे असतात आणि ते बिडात राहतात. उदाहरणार्थ बघा, बेडूक, टॉड अँड सॅलमँडर. चला, प्रश्न 74, डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? आन्सर येईल सोरोपोडा. बघा, हा एक महाकाय डायनासोर होता जो सोरोपोडा या उपवर्गाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 75, मातीचा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅश डॅश म्हणतात. आन्सर येईल मातीची धूप. बघा, वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जाण्याच्या प्रक्रियेला आपण मातीची धूप म्हणतो. बघा, मृदा जनन म्हणजे माती तयार होण्याची प्रक्रिया. त्यानंतर बघा प्रश्न 76, लिंबूवरील कॅन्कर रोग हा टिंबटिंब या रोग कारकामुळे होतो. आन्सर येईल झॅन्थोमोनास सिट्रॉय. बघा, झॅन्थोमोनास सिट्रॉय या जीवाणूमुळे लिंबूवर्गीय झाडावर सिट्रस कॅन्कर हा रोग होतो. आणि हे इतर रोग बुरशीजन्य रोग आहेत. हा फक्त एक जीवाणूमुळे होतो. ओके, त्यानंतर प्रश्न 77, बघा, डॅश डॅश वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा आहे. बघा, वालुकामय माती, चिकन माती, लोम माती आणि वरीलपैकी काही नाही. आन्सर येईल 3 लोम माती. बघा, लोम मातीमध्ये वाळू, गाळ आणि चिकन माती यांचे योग्य मिश्रण असते, त्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते आणि त्यात हवा खेळती राहते, म्हणून ती झाडांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानली जाते. प्रश्न 78, बघा, प्रमस्तिष्क मेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरायडी प्लेक्सेस मध्ये तयार झालेल्या व सब ॲडनॉक्टाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. या बाबतीत खालील विधाने विचारार्थ घ्या. बघा, मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे तो माध्यम आहे. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. तो मेंदूला पोषण पुरवितो. तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. आन्सर येईल अ, ब, क आणि ड सर्व योग्य आहेत. बघा, प्रमस्तिष्क मेरुद्रव हा मेंदूला ऑक्सिजन आणि पोषण पुरवतो, तसेच चयापचयातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेंदूला धक्क्यापासून वाचवण्यासाठी आघात प्रतिबंधक म्हणून कार्य करतो. प्रश्न 79, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणांचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने टिंबटिंब करते. आन्सर येईल किडनी म्हणजेच मूत्रपिंड. बघा, मूत्रपिंडातील नेफ्रॉन हा रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचे मुख्य काम करतो. प्रश्न 80, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत? आन्सर येईल 3 जीवनसत्व बी समूह आणि जीवनसत्व सी. बघा, जीवनसत्व ए, डी, ई आणि के ही मेदात विरघळतात. बी आणि सी हे पाण्यात विरघळतात. ओके, त्यानंतर आपण गणिताचे प्रश्न बघू.